रंग भेटे एवढं पाहुणे पैसे नाव छापले उन्हात पत्रिका वाटी तो आणला का असे तरी पैसे घालायचे माझ्यातले म्हणी पूर्वी चांगले बसून लोक जेवत होते आला उभ्या नाही जेव्हा तेव्हा नाला एक ताटली हातात घेत हे भात एकाला भातच सापडला नाही ताटली घरी घेऊन गेलो एकाला भात सापडला तर वरण सापडला ना तेवढे एकाला धाका लावला तर भातही सांग तो म्हणला गेलं लग्न उडत मग काय चांगले बोल गुलाबजामुन होते काय कोणच्या काय बापाचं गेलं गुलाबजामुन लांब गोळा केला आता असं नाही राहिला वाचला म्हातारीच्या नागपुडीत गेलं म्हातार चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते मारली केली एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली पैसे घालायचे माझा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी सुरू केली फेटे आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पोरीने घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन येतो नावळीतो मुंडके आम्ही म्हणून पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता पुड्या आता लोक पुढे फोडतीच नाही एक वायता गेला डायरेक्ट फेकून आणते त्याच्यात पैसे मागायचे आता लागणार एक फाशील पद्धत आली फाशी मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार हेच केलाय आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा घालचा तो आता 100ला झालाय नाही तर 35चा झाला त्या नवरदेवा मागे ते खांब्यासाठी लटकेल सांड त्या नवरी मागे मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात पोरीनं पहिलं फिक्सिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते असे 4 पायऱ्या आहेत ती 21 दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होते मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या भट्टीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग म्हणजे 3 टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला शेप द्यायचा कसा द्यायचा आणखा पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भाग इकडे दाडवायचा आणि एक भाग इकडे दाडवायचा म्हणजे इकडे कांद्याचा वापा इकडे लसणाचा वापा मध्ये डोंगळा याचं नाव पॉप एक भाग इकडे दाडवायचा आणि एक पटवाट येऊ द्यायची याला म्हणायचं देवयानी आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवा येऊ द्या अहो कलवरीनं असं गेलं ना गाडी पडलं पाहता काय माहित आणि त्याच्या पुढे तो बँडवाला जिंकू द्या त्याच्या पुढे तो बँडवाला बहर फूल बरसाओ फूल बरसाओ फूल बहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है लास्ट मध्ये एकदम शांत होता जसा प्रेत पेटवायचा आहे आता बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है तुम्ही बुवा चालू नका समजती का त्याच्या पुढे फुलं टाकले अरे वाटची बुच टाकावी एवढं आहे रे त्याला काय फुलं लागत मरण्याच्या क्वांटिटी
अरे माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, एवढंच नाही तर गरज आहे. आता अजून एक मुद्दा राहिला, पोलीस पाटील, सरपंच आणि तंटा मुख्य अध्यक्ष. उद्या तुम्ही तिघांना उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा. शाळा भरताना, शाळा सुटताना, शाळेत नसताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे. एक पोरीला पाहिल्यावर बोकड्याची आवाज काढणारी, कुत्र्याची आवाज काढणारी ही बिन बापाची अवलाद आहे, एकदा रिपीट केली पाहिजे. आणि याच्यात बुर्जीला गुंतवू नका. मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका. शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही. मुलगी तुम्हाला 100% मुली मला शिवाय देतील. कवा महाराज आम्हाला केसूनवरून बोलतोय का कपड्यावरून बोलतोय, त्याच्या बापाचं काय जातो. आम्ही कोणाचे हात धरून जाऊ, कोणावरही प्रेम करू. आणि पुढे तुम्ही प्रेम करू नये, पुढे जा. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुढे. तुमच्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं, एवढं उत्तर द्या. सांगा त्याची चूक. अरे बनेल मळाला तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे. अरे त्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही, ही त्याची चूक आहे का. त्याने केलेली चूक सांगा मला. त्यानं आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही. अरे बनेल मळाला तर त्यानं पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यानं गाठ मारली. त्यानं आयुष्यात काय पाप केलं. पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, हा बाप आहे ना, हा बाप आहे ना. या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं. पूर्वी तुमचा जन्म झाला ना, तो तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसला माहिती तुम्हाला. तो का हसला याचा विचार केलाय. त्याला त्याची तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची. हा बाप आहे ना पूर्वी, हा बाप आहे ना. माहितीये बायकोच्या हातातलं तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून अंघोळ घालायची, बाळा त्यात गुंडाळायची आणि झुळीत टाकायची. आणि तुमचा बाप पूर्वीनं तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची. पूर्वीनं तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर 1 रुपये घालून तुमचं लग्न करून देईल. पण पाया पडून सांगतो या नवीन वर्षाला बापाची इज्जत वाचव. त्याचा शर्ट वाटला ना त्याला काय वाटत नाही, त्याचं बनेल मळालं ना त्याला काय वाटत नाही. फक्त त्याला गल्लीनं वर